जर भक्ती करायची असेल तर तुम्हाला सुद्धा त्याच्यात लीन व्हायलाच लागतं. असं नाहीये की नुसतं हां स्वामी आहेत, हात जोडले निघून गेलो आपण, असं नाही होत. ते अंतर्मनातनं यायला लागतं. बरोबर. ठीक आहे, आज जग पुढं चाललंय, जगाबरोबर आपल्याला सगळ्यांनाच जावं लागतं. आपण काही थांबत नाही. वेळ काळ आपल्यासाठी थांबलेला नसतो. ते बरोबर. त्याच्या ह्यानी चालतच राहिलेलं असतं. पण स्वामींची भक्ती करणं किंवा त्यांच्यावर विश्वास टाकणं हे अत्यंत अगदी म्हणजे मनापासून केलेली श्रद्धा असावी लागते. कारण श्रद्धाच आपल्याला कधीतरी कुठेतरी आपल्याला त्याचं फळ देते. बरोबर. श्रद्धेकडं जा, अंधश्रद्धेकडं कधीही वळू नका. कारण आजकाल त्याच्या नावावरती खूप काही चालू आहे. काही ना काहीतरी आपल्याला दरवेळेस ऐकायला येत असतं. दररोज काही ना काहीतरी ऐकायला येत असतं. कुठल्याही चुकीच्या मार्गाने पाऊल उचलू नकात. आपली शक्ती, आपलं कर्तव्य, आपल्या जबाबदाऱ्या ओळखा. आपल्या जबाबदाऱ्या ओळखून वास्तवाशी तुम्ही पुढं जा. जर वास्तवाबरोबर गेलात तर तुम्ही व्यवस्थित तुमच्या आयुष्यात सक्सेस नक्की होताल.